संगमनेर नाशिक पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रांतिकारक शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, ॲडव्होकेट माधवराव कानवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, उपसभापती सतीश कानवडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। किती दिवस शहरामध्ये दूध येणार नाही, किती दिवस भाजीपाला येणार नाही, आम्ही एक दिवसाचं साठवून ठेवलेलं आहे, पण उद्या जर आलं नाही तर आमचं काय होईल अशी भावना त्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। आणि म्हणून बाकी काही जरी थांबलं तरी जग कुणासाठी थांबत नाही, पण जर शेतकरी जर थांबला तर या जग थांबावं लागेल, देशाला थांबावं लागणार आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, आपल्याला त्रास होईल, अडचणी त्यासमोर येतील, पण तरी पण आपण या संपामध्ये सहभागी राहिला पाहिजे, भक्कमपणे राहिला पाहिजे आणि हा संप त्या ठिकाणी पुढे नेला पाहिजे। आमच्या सर्वांचा, आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा, आमच्या सर्वांचा या संपाला मोठा पाठिंबा त्या ठिकाणी आहे असं या ठिकाणी सांगतो। सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाच्या 1.5%, शेतकऱ्याच्या उत्पादन मालाला 1.5%, शेतीसाठी बिनवाजी कर्ज पुरवठा, शेतीसाठी बिनवाजी कर्ज पुरवठा, शेतकऱ्यांच्या वयाच्या 60 वर्षांनंतर पेन्शन योजना, शेतकऱ्यांना पेन्शन, दुधाला प्रतिलिटर 50 रुपये भाव, दुधाला प्रतिलिटर 50 रुपये भाव, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज, शेतीसाठी अखंडित व मोफत वीज, ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी 100% अनुदान, ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी 100% अनुदान, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, म्हणता घेतल्याशिवाय राहणार, म्हणता घेणार नाही, म्हणता घेणार नाही। भारतीय जनता पक्षाची आपण कालपासून पाहतोय, माधव भंडारीचं स्टेटमेंट असं आहे, जर इथं शेतकऱ्यांनी संप केला आणि शेतकऱ्यांनी माल विकला नाही तर आम्ही बाहेरून आयात करू। अरे या देशाचा ज्याला अभिमान नाही, या देशातील जनतेचं कल्याण करण्यासाठी तुमचं राज्य आहे, या देशातल्या हे काय त्याच्या भावनांची कदर करायची नाही, त्याच्या हक्काची जाणीव ठेवायची नाही, बाहेरून माल आणू हे म्हणणारं अतिशय नागरपणाचं वक्तव्य भंडारीचं आहे आणि म्हणून मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं माधव भंडारीचा निषेध करतो। प्रतिनिधी राजेंद्र आंबरेसर।